मित्रांनो नमस्कार। लाडक्या बहीण योजनेबद्दलची एक वाईट बातमी समोर येत आहे। या बातमीची सविस्तर माहिती अशी आहे की ऐन विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि कागदपत्राची शिथिलता दिल्याने राज्यभरातून तब्बल 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले। पहिले 3 हप्ते त्यांना मिळालेही, पण त्यानंतर निकषावर बोट ठेवून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची कारवाई हाती घेण्यात आली। शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकास घेता येतो, तरी पण केंद्र राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत। त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी ज्या माझी लाडकी बहीण योजनेत आहेत त्यांना 1,500 ऐवजी आता यापुढे 500 रुपये दिले जाणार आहेत। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। सध्या राज्यातील 2,58 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यात 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाखो महिला असू शकतात, अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागाला आहे। त्यामुळे 4 चाकी वाहने असलेल्यांची नावे जशी परिवहन विभागाकडून घेतली तशीच माहिती पॅन कार्डवरून लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती याची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणीची संख्या फार कमी होणार आहे। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दलची वाईट बातमी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।